काय नाही, ज्याच्याकडे शेती आहे ना तोच जगणार आहे पुढं. ज्याच्याकडे शेती तो जगणार आहे. 1 एकर असताना नाही तर अर्धा एकर असताना. आता सांगा ना, लॉकडाऊनमध्ये 10 रुपयाची कोथिंबरचं 160 रुपयावर गेली ती. हा, किती पट? 16 पट. उद्याच्या 400 रुपये गहू झाला तर काय करणार आहे? 10 लाख रुपयेवाला त्याला घेऊन खावंच लागेल ना. शेतकरी कसा पिकून खाईन? हां, ते काय मग तिथं जी माहिती घेतली ना, तिथं घेतली ना ते हिरवा हे ना शेड, तिथं माहिती घेतली तर हे 5 एकर तुम्हाला कुठेही कीड दिसणार नाही. ते महत्त्वाची माहिती तिथं पूर्ण केमिकल युक्त. हां, पूर्वी आमच्या वेळेला एवढे भोपळे मिळायचे. हो. अहो, त्या भोपळ्याचं माहिती आहे का? त्या भोपळ्याच्या फॉरेनमध्ये कात तयार करतात, अंगाला घासायची आहेत ना, आपण ते प्लास्टिकच्या वापरतो ते. फॉरेनमध्ये जर्मनीमध्ये ते आहेत ना, इथनं भोपळे तिकडं मागून त्याला सडवतात. आतलं ते राहतं ना सडल्यानंतर